हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काल रात्री, महागौरी, सिद्धिदात्री, कालचक्रात वेळोवेळी अन्यायाच्या, असत्याच्या, दुष्कर्माचा विनाश करून न्याय, सत्य व सुकर्म प्रस्थापित करण्यासाठी आई दुर्गेने घेतलेली ही 9 रूपे आहेत. समाजाप्रती योगदानातून न्याय, सत्य व सुकर्म प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहात. आपले कर्तृत्व सर्व महिलांना प्रेरणादायी, ऊर्जादायी आहे. म्हणूनच नवदुर्गा सन्मानपत्र देऊन प्रशासकीय अधिकारी, दिव्यांग व्यक्ती, महिला उद्योजिका, आधुनिक महिला शेतकरी, महिला पत्रकार, वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्या रिक्षा चालक, बस चालक, कंडक्टर, पोस्टमन, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला लेखिका, महिला कलावंत, महिला समाज प्रबोधनकार, नाटक दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू यांचा गौरव उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वतीने महिला आघाडी करणार आहे. समाजातील सामाजिक कार्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या नवदुर्गांचा प्रभाव समाजातील मोठ्या घटकावर होत असतो. त्यांच्या प्रेरणेतून सशक्त समाजाची निर्मिती होत असते. आपल्या कार्यामुळे शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक यासह अनेक क्षेत्रातील होतकरूंना आधार मिळाला. या समाजात शासनाच्या बरोबरीने काम करत देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असल्याने देशाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्षा स्मिताराणी गुरव व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.